आकाशवाणी सोलापूर. नमस्कार. सोलापूर दिनांकासाठी मी शिवाजी भोसले. सुरुवातीला काही ठळक घडामोडी. सोलापूर जिल्ह्यातील 1.5 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांची तहान भागवण्यासाठी उद्या उजनीतून सोडलं जाणार पाणी. सोलापूर जिल्ह्यातील साधारण 7 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावर शनिवारी 2 महिन्यांचा एकत्रित जमा होणार हप्ता. जिल्ह्यात 116 पतसंस्था बुडीत निघाल्यानं हजारो ठेवीदार चिंताग्रस्त. प्रसिद्ध लेखिका डॉक्टर स्वर्णलता भिसीकर यांचं काल रात्री दीर्घ आजारानं निधन. आणि महिलांच्या आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेत सोलापूर संघाचा परभणी संघावर दणदणीत विजय. आता घडामोडी विस्तारानं. सोलापूर जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढू लागल्यानं शेती पिकांना पाण्याचा ताण पडू लागला आहे. या पार्श्वभूमीवर उजनी धरणातून उद्या शेतीसाठी उन्हाळी आवर्तन सोडलं जाणार आहे. या संदर्भातील निर्णय उद्याच मुंबई इथं होणाऱ्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत होणार आहे. पाणी सोडण्याच्या या निर्णयातून या जिल्ह्यातील साधारण 1.5 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांची तहान भागणार आहे. दरम्यान टेंबू म्हैसाळ योजनेचं आवर्तन सांगोला तालुक्यात सुरू झालं आहे. लाडक्या बहिणींना महिला दिनी म्हणजेच शनिवारी 8 तारखेला फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचा एकत्रित 3,000 रुपयांचा हप्ता दिला जाणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान काल राज्य सरकारनं ही महत्वाची घोषणा केली आहे. वाढीव 2100 रुपयाप्रमाणे हप्ता देण्याचा निर्णय मात्र अद्याप घेतलेला नाही. सोलापूर जिल्ह्यातील साधारण 7 लाखाहून अधिक महिलांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात या योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला नाही. तसंच योजनेसाठी पात्र आणि अपात्र महिलांची छाननी सुरू झाल्यानं या योजनेच्या संदर्भात संभ्रम निर्माण झाला होता. मात्र काल सरकारनं महत्वाची घोषणा केल्यानं महिलांना दिलासा मिळाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील 116 सहकारी पतसंस्था बुडीत निघाल्या आहेत. राज्यात 2008 पतसंस्थांची पत गेली असून या संस्था अवसायनात निघाल्या आहेत. राज्याच्या तुलनेत पतसंस्थांची पत जाण्यात सोलापूर जिल्हा 3ऱ्या स्थानावर आहे. हजारो ठेवीदारांचा जीव त्यातून टांगणीला लागलाय. कष्टाचे लाखो रुपये अडकले असून ठेवीचे पैसे मिळतील की नाही या चिंतेनं ठेवीदार ग्रासले आहेत. आर्थिक पत गेलेल्या संस्थांमधून किती रुपयांच्या ठेवी अडकल्या आहेत याचं विश्लेषण सहकार आयुक्तालयात सुरू आहे. सोलापूर शहरातून ये जा करताना वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या साधारण 12,000 वाहन चालकांना शहर वाहतूक नियंत्रण विभागाच्या वतीनं दंड भरण्यासंदर्भात नोटीस बजावली आहे. साधारण 12 कोटी रुपयांचा दंड संबंधितांना लावण्यात आला आहे. बेशिस्त वाहन चालकांनी दंड भरणं अपेक्षित असून तसं नाही केल्यास पुढील कारवाई करण्याचा इशारा वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त सुधीर खिरडकर यांनी दिला आहे. जिल्ह्यात 22 मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत आहे. त्यामध्ये किंवा जेलरोड पोलीस ठाण्याजवळील वाहतूक शाखेच्या कार्यालयात संबंधितांना दंड भरता येईल. सन 2009 पासून बंद अवस्थेत असलेलं सोलापुरातील प्रसिद्ध एनएम वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल पुन्हा रुग्णांच्या सेवेत आणलं जात आहे. साधारण 13 कोटींच्या खर्चातून या रुग्णालयाचं नूतनीकरण करण्यात येत आहे. सद्यस्थितीत इमारतीचं काम पूर्ण झालं असून फर्निचरचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. 15 एकराचा परिसर, बहुमजली 5 इमारत आणि 350 खाटांचं हे रुग्णालय येत्या 2 महिन्यात रुग्णांच्या सेवेत आणलं जाण्याचा प्रयत्न सुरू आहे. बालाजी अमायन्स उद्योगाच्या वतीनं 5 कोटी रुपये खर्चाचा बाह्य रुग्ण विभाग इथं उभारण्यात आला आहे. येत्या रविवारी 9 तारखेला सांगोल्यात अंबिका मंदिर चौक परिसरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती भवनात राज्यस्तरीय वारकरी संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. सकाळी 9:30 वाजता काढण्यात येणाऱ्या ग्रंथ दिंडीनं संमेलनास प्रारंभ होईल. सोलापूर शहर आणि परिसरात जास्तीत जास्त वृक्षारोपण करून 33% हरित क्षेत्र निर्माण करण्यासाठी सोलापूर महापालिकेचे नूतन पर्यावरणप्रेमी आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी पुढाकार घेतला असून या संदर्भात काल त्यांनी महापालिकेत उद्योजक, पर्यावरणप्रेमी आणि विविध सामाजिक संस्था तसंच संघटना यांचे पदाधिकारी यांची बैठक घेतली. श्रोतेहो, सोलापूर दिनांकमध्ये इथं घेऊयात छोटीशी विश्रांती.
या घडामोडी आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचा नामविस्तार दिन सोहळा परवा गुरुवारी 6 तारखेला साजरा होतोय. या निमित्तानं विद्यापीठात ग्रंथदिंडी, राष्ट्रीय चर्चासत्र, नामविस्तार दिन मुख्य सोहळा आदी गेल्याचं आयोजन करण्यात आलं आहे. सोलापूर शहराचा पारा काल चांगलाच वाढला. तब्बल 38.9 पर्यंत तापमान गेल्यानं उन्हाचा त्रास नागरिकांना सोसावा लागला. दक्षिणेत निर्माण झालेल्या उष्ण वाऱ्याचा प्रवास उत्तरेकडे सुरू झाला आहे. त्यामुळे कमाल तापमानात वाढ होत असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांसाठी महावितरण कंपनीनं लकी डिजिटल ग्राहक योजना आणली आहे. वर्षभरात न चुकता ऑनलाईन बिल भरणाऱ्या ग्राहकांना स्मार्ट मोबाईल फोन आणि स्मार्ट वॉच देण्यात येणार आहे. यासाठी मार्च अखेरीस सोडत काढली जाणार आहे. सोलापुरात लग्नाची वरात काढायची असेल तर त्या भागातील संबंधित पोलीस ठाण्याकडून परवानगी घ्यावी, अन्यथा लग्न वरातीचे आयोजक, नवरदेव तसंच नातेवाईकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. सोलापूर शहरातून बाईक रॅली काढण्याला देण्यात येणारी परवानगी आता बंद करण्यात आली आहे. सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयानं हा निर्णय घेतला आहे. बाईक रॅलीमुळे वाहतुकीची होणारी कोंडी आणि वायू प्रदूषण टळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या विश्वस्त ज्येष्ठ कार्यकर्त्या, कवयित्री, लेखिका डॉ. सुवर्णलता चंद्रशेखर भिसीकर यांचं वयाच्या 73व्या वर्षी काल रात्री 10:15 वाजण्याच्या सुमारास सोलापुरात दीर्घ आजारानं निधन झालं. आज सकाळी 9:30 वाजेपर्यंत डफरीन चौकातील ज्ञानप्रबोधिनीमधील उपासना मंदिरात त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सकाळी 10 वाजता मोदी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सांगली जिल्ह्यातील जयसिंगपूर इथं सुरू असलेल्या आंतरजिल्हा महिला वरिष्ठ गटाच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत सोलापूर संघानं परभणी संघाचा 7 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. शेवटच्या काही क्षणात संक्षिप्त घडामोडी. मिळकत कराची थकबाकी ठेवल्याप्रकरणी सोलापूर शहरातील 27 मिळकतदारांच्या 7/12 उतार्यावर महापालिकेनं बोजा चढवण्याची कार्यवाही सुरू केली आहे. लोकशाही दिनाला गैरहजर राहिलेल्या संबंधित अधिकाऱ्यांना नोटिसा बजावून तत्काळ खुलासे मागवण्याचे आदेश महसूल विभागाच्या वरिष्ठांनी दिले आहेत. ओबीसी आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यावर सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर आज पुन्हा सुनावणी होते. या सुनावणीवर संबंधितांचं लक्ष लागून आहे. येत्या 8 दिवसात सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमधील सीटी स्कॅन मशीन कार्यान्वित होत आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद 2 दिवसांच्या निवडणूक आयोगाच्या परिषदेसाठी काल दिल्लीला रवाना झाले. आता हवामान विभागाच्या माहितीनुसार सोलापूर शहराचं कालचं नोंदलं गेलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं. कमाल 38.9, किमान 22.4. शेवटी पुन्हा काही ठळक घडामोडी. सोलापूर जिल्ह्यातील 1.5 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांची तहान भागवण्यासाठी उजनी धरणातून उद्या सोडलं जाणार पाणी. सोलापूर जिल्ह्यातील साधारण 7 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावर 2 महिन्यांचा एकत्रित जमा होणार हप्ता. जिल्ह्यातील 116 पतसंस्था निघाल्यानं हजारो ठेवीदार चिंताग्रस्त. प्रसिद्ध लेखिका डॉ. सुवर्णलता भिसीकर यांचं काल रात्री दीर्घ आजारानं निधन. आणि महिलांच्या आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेत सोलापूर संघाचा परभणी संघावर दणदणीत विजय. आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार. आकाशवाणी सोलापूर. नमस्कार. सोलापूर